बाळप्पा भाऊ, एक विचारू का? नाही म्हणजे स्वामींनी तुम्हाला सांगितलंय जमीन खणून माती उकरून ठेव, असं काय सांगितलं असेल? कपिला माई, तुम्हाला गुरुभक्तीचा नियम कधी कळणार आहे? गुरुने जे काही काम सांगितलेलं असतं ते आपण कुठलाही प्रश्न न विचारता करायचं असतं. भक्ती म्हणजे शंकेला वाव न देणं. नाही पण मनात प्रश्न आले तर आवर कसा घालायचा? प्रत्येक भावनेला आवर घालायला शिकवतो तोच गुरु. जी गोष्ट शिस्त लावते, संयम शिकवते, तीच खरी भक्ती. कपिले, जे सगळ्यांना कळते ते तुला कधी कळणार? गया, जा पाणी घेऊन ये. हो स्वामी. शिव शंकर शंभा. शिव शंकर शंभा. स्वामी, ह्या लीलेचा अर्थ काय हो? देह संपतो पण जीवित कार्य, इच्छा, आकांक्षा उरतात आणि त्या नव्या बीजातून पुन्हा अंकुरतात. शिव शंकर शंभा. गयाते, स्वामींची ना मला हीच गोष्ट आवडत नाही. अहो, एवढ्या अद्भुत लीला दाखवतात पण त्याचं रहस्य मात्र उलगडून सांगत नाही. कपिलाताई, स्वामी यातून आपल्याला संयम ठेवायला शिकवतात. अहो, या सगळ्या स्वामींच्या लीला आहेत. आपल्याला या लगेच कशा कळणार? आणि आपलं कर्तव्य आहे श्रद्धा ठेवणं. देह संपतो पण जीवित कार्य, इच्छा, आकांक्षा उरतात आणि त्या नव्या बीजातून पुन्हा अंकुरतात.
यमू यमू कुठे गेली असेल? अहो 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 काय ग? काय झालं? अहो उठा ना लवकर. श्री स्वामी समर्थ. काय ग? काय झालं? अहो यमू कुठेच दिसत नाहीये. अगं असेल इथेच कुठेतरी. नाही हो, आता माझा डोळा उघडला, मी बघितलं तर यमू नव्हती. एवढीशी पोरे हो माझी, झोपेत कुठे चालत चालत गेली नसेल ना? ती कुणी घरात शिरलं आणि तिचं अपहरण तर केलं नसेल ना? कौशिकी, तू शांत हो बरं आधी. असं काहीही झालेलं नसणार. पण मनात वाईट विचार येतातच ना. काही अपघात किंवा अनर्थ कौशिकी, बस झालं तुझं. नकारात्मक विचार करायची सवय तुझी गेलीच नाही, ती आधी बदल. अगं आपण स्वामी भक्त आहोत. स्वामी भक्तांनी असे वाईट विचार करायचे नसतात. विश्वास ठेवायला शिक. तू घरात नीट शोधलंयस का? हो म्हणजे ती कदाचित पाणी प्यायला गेली असेल. आपण स्वयंपाक घरात बघूया. हो चला. इथेच असेल कुठंतरी. यमू यमू अहो नाहीये ती इथेही. आपली यमू कुठे गेली असेल? काय चाललंय काहीच कळत नाही. सांगितलं होतं ना मी तुम्हाला, काहीतरी गडबड आहे. हो कुठे गेली असेल माझी पोर? कदाचित ती देवघरात गेली असेल. देवघरात बघूया चला. इथेही नाहीये ती. मी तुम्हाला म्हणाले होते ना, आपल्या मुलीच्या बाबतीत. कौशिकी, उगाच काहीही बोलू नकोस. स्वामी, आमच्या यमूचं रक्षण करा. श्री स्वामी समर्थ. आमच्यावरच्या भक्तीचं बीज आहे. अंकुरणार आणि रोपट बनून वाढणार. ज्याचे त्याचे फळ ज्याला त्याला देणार. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 यमू काय करतेस बाळा? आई, मी स्वामी आजोबांच्या 108 पादुका बनवते, ते सुद्धा मातीपासून. 108? पण बाळा का एवढ्या पादुका कशाला? मी मगाशी झोपले होते ना, तेव्हा अचानक यमू, ए यमू, बाळा उठ. तू स्वामी आजोबांची भक्त आहेस ना? मग तुला आज त्यांच्यासाठी मोठं काम करायचंय. यमू बाळा उठ. तुला मातीपासून स्वामी आजोबांच्या 108 पादुका बनवायचे. लक्षात ठेव, आजोबा भेटतील तुला. यमू उठ बाळा. कुठून आला हा आवाज? कोणी होतं का इकडे? विलंब करू नकोस. आजोबांसाठी पादुका घडव.
ते तुझ्यावर आणि घरावर कृपा करतील. आई बाबा, मी स्वामी आजोबांना आजवर कधीच भेटली नाहीये, पण त्या आवाजाने सांगितलं की तुला स्वामी आजोबा नक्की भेटतील. आई, मी पादुका बनवायला घेतल्या तेव्हा माझी झोपच उडाली. अगं पण उठलीस तेव्हा आम्हाला सांगायचं होतं ना. आम्ही किती घाबरलो होतो माहितीये तुला. उठवलं का नाहीस आम्हाला? मग तुमची झोप उडली असती ना. यमू, तुला भीती नाही वाटली का ग एकटी बाहेर आलीस? अहो, भीती कसली बाबा, यात माझ्यासोबत स्वामी आजोबा आहेत ना. मग मला कसली भीती आलीये? आपल्या पोटी अशी निरागस मुलगी जन्माला आली आहे, हे खरंच आपलं भाग्य आहे. हो कौशिकी, स्वामींचं हेच मोठं वरदान आहे आपल्यावर. यमू, तुझं स्वामींशी काहीतरी विशेष नातं आहे बघ. स्वामी तुला आपल्या कामासाठी निवडतात. तुझ्याकडून ह्या ना त्या निमित्ताने त्यांची सेवा करून घेतात. हे काही साधन आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाहेर कोणीतरी ही पेटी ठेवून गेलं होतं. कोणी ठेवली ती व्यक्ती काही दिसली नाही. गयाताई, ती चिठ्ठी उघडून वाचावी का आपण? काही कळत नाहीये. माई, ही पेटी स्वामींसाठी आली असणार. आपण उघडून बघणं बरं नाही वाटत. बरोबर आहे तुमचं. स्वामींसाठी ही पेटी असेल तर ती चिठ्ठी स्वामींनीच पाहावी. आपल्याला अधिकार नाही येतो. अहो बाळप्पा भाऊ,